मंडळी नमस्कार. आज दिनांक 23 ऑगस्ट. काल 22 ऑगस्टला आपण जे लाईव्ह घेतलं अमावस्यापूर्वी आणि अमावस्यानंतरचं फवारणीचं नियोजन, त्यामध्ये जे प्रश्न विचारले गेले त्या प्रश्नाचे उत्तर आपण आज बघणार आहोत. सर, मी हर्षल काकड. आम्ही 3 शेतकरी बूस्टर प्लांटला भेटी दिल्या तर आम्ही खूप समाधानी आहोत. मागच्या आठवड्यामध्ये 3 शेतकरी इथे आपल्या बूस्टर प्लांटच्या संशोधन विभागाला भेट द्यायला आले होते. असंच आपण एक फील्ड व्हिजिटसुद्धा ठेवणार आहोत. ज्या शेतकऱ्यांचा आम्ही तसं लाईव्हमध्ये तेव्हा सांगू, ज्या शेतकरी येऊ शकतात त्या शेतकऱ्यांना तिथे म्हणजे आल्यानंतर सगळे पिकं दाखवण्याची व्यवस्था आपण तिथे करणार आहोत. सर, आता पोळ्यानंतर तूर पेरायची आहे तर पेरायला जमेल का? कोणती व्हरायटी लावावी? असे 2-3 प्रश्न आहेत की चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यामध्ये त्यातल्या त्यात वैनगंगेच्या आजूबाजूला आणि त्या वैनगंगेला मिळणाऱ्या नद्या, ज्या छोट्या नद्या आहेत, नाले आहेत, त्याच्या बाजूला खूप मोठं नुकसान झालं आहे. असे शेतकऱ्यांना आता तूर लावता येईल का? असे जवळपास 4 ते 5 प्रश्न या मध्ये आलेले आहेत. तर बघा, तसं जर पाहिलं तर तूर लावण्याची वेळ निघून गेलेली आहे. पण आम्ही 2-3 वर्षापूर्वी एक प्रयोग केला होता, एक ऑगस्टच्या शेवटी तूर लावण्याचा. 4-5 वर्षापूर्वी एक प्रयोग केला होता 3 सप्टेंबरला तूर लावण्याचा. तर त्या दोन्ही ठिकाणी तुरीचं उत्पादन हे चांगलं आलं होतं. हे सांगण्याची विशेष बाब आहे. यामध्ये फक्त अंतर जे 2 ओळीतलं अंतर हे कमी केलं होतं. समजा हलकी जमीन होती तर 3च फूट ठेवलं, मध्यम भारी जमीन होती तिथं 4 फूट 2 ओळीतलं अंतर ठेवलं होतं. आणि 2 झाडातलं अंतर साधारणतः 4 इंच 5 इंच म्हणजे पेरून दिली होती असं समजा, असं म्हणायला हरकत नाही. तिला 20-20-0-13 खत दिलं होतं. नंतर मग थोडासा युरिया पण दिला होता वाढ होण्यासाठी. आणि नंतर टॉपअप, रिफ्रेश वाढण्यासाठी तिला फवारेसुद्धा घेतले होते. आणि नंतर मग कळी अवस्थेपासून पुढचे जे आपण फवारे सांगतो तसे फवारे तिला घेतले होते. जातीची निवड करताना आम्ही C11, ती आता जात आपल्याला इथं मिळणार नाही, पण मारुतीसुद्धा एक लवकर येणारी जात आहे. तुमची चारू जी आहे अंकुरशीटची, तीसुद्धा थोडीफार लवकरच येते. तर C11 किंवा मारुती किंवा चारू या जातीची निवड तुम्ही करू शकता. 2 ओळीतलं अंतर कमी करून 3 फूट किंवा 4 फूट करून 2 झाडातलं अंतर 3-4 इंचावर लागवड करून खताचे डोजेस 20-20-0-13 नंतर युरिया वगैरे देऊन तूर तुम्ही, जर चांगली परिस्थिती असली तर तूर आता लावूनसुद्धा, म्हणजे ऑगस्टच्या शेवटपर्यंत लावूनसुद्धा पिकवता येते. रेस सल्फाबूस्ट डिझायर सल्फाबूस्ट व अमावस्यानंतर सल्फाबूस्ट सरेंडर चालेल का? चालेल, काही अडचण नाही. सल्फाबूस्ट तुमचं 3 वेळेस झालं तरी काही नुकसान होणार नाही. मी आज 05234 खताची 25 किलोची बॅग आणली महाधनची, ती ओरिजिनल आहे का की बोगस आहे, हे कसं ओळखायचं? हे बघा, आता हे बरेच विद्राव्य खतांचे किंवा कीटकनाशकामध्ये किंवा संजीवकांमध्ये नावं तसे नावं करणे किंवा त्या प्रोडक्टचं नाव किंवा कंपनीचं नाव किंवा संस्थेचं नाव असं करणं, हे प्रकार आता मोठ्या प्रमाणात चालू झालेले आहे. महाधन ही एक चांगली कंपनी आहे. त्याचं खत हे चांगलं असतं, विद्राव्य खत. पण महाधनच आहे का ते आपल्याला त्याची खात्री करावं लागेल. त्याच्यावर दीपक फर्टिलायझर्स असं नाव जर असेल तर ती महाधनच आहे. तसंच आपण जे बूस्टरचं आपण उत्पादनं वापरतो त्या बूस्टरचा जो लोगो असतो तो आपण पाहणं आणि बूस्टर प्लांट जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड किंवा परिस ॲग्रोटेक असं नाव पाहणं हे गरजेचं आहे. नॅनो टेक्नॉलॉजी ग्रोथ एनहान्स हे औषध सोयाबीन पापडी असताना दाना टपोरा होतो म्हणतात. तुम्ही माहिती सांगा. हे घेतले मी इमान पांडा सुपर वेस्टिकर व्हिसल बिग बी सोबत घेतलं तर D999 घेऊ का? हे बघा, हे नॅनो टेक्नॉलॉजी D999 हे काहीतरी बनवाबनवीचे औषधं आहे. ग्रोथ हार्मोन्स आहेत ते तुम्ही घेतलंच पाहिजे असं नाही आहे. तुम्ही इथं बिग बी घेताय त्यामुळं तुम्हाला तिथे पोटॅश, मॅग्नेशियम आणि सल्फर मिळणार. फार तर तुम्हाला वाटलं तर भरारी तिथं घ्या. या उत्पादनाबद्दल मला काही फारशी माहिती नाही आहे. किंवा नॅनो युरिया जसा फेमस होतो आहे त्यामुळे त्यांनी ते नॅनो तिकडचं वापरलं
आणि इकडं काहीतरी नंबर दिला आहे, हे मला तरी त्याची काही खात्री वाटत नाही. कपाशीवर सल्फर WDG बरोबर 0.34 फवारणी केली तर चालेल का? शक्यतोवर टाळा. मी फर्टिलायझर वापरणं बंद केलं, रायझर, सल्फाबूस्ट 19-19चे ड्रेंचिंग जर केलं तर फर्टिलायझर जमिनीत टाकल्यासारखे होणार की नाही? बघा, याच्यामुळं तुम्हाला लगेच फायदा दिसेल, पण फर्टिलायझरचं काम हे पूर्ण करणार नाही. कारण खत हे आपण क्विंटलनं टाकतो. हे किती टाकणार आहे आपण? 2 किलो रायझर, 5 किलो रायझर, 2 किलो सल्फर आणि 5 किलो आहे, म्हणजे 12 किलोमध्ये तुमचं क्विंटलचं काम होणार नाही. तुम्हाला खतसुद्धा, किंवा तुम्हाला जर खत टाकायचं नाही, ड्रेंचिंगवरच काम करायचं, तर मग याच्यानंतर तुम्हाला एक 20-20, 0-13 किंवा 24-24, 0-8 एकरी 10-15 किलो आणि त्यात 5 किलो बिग बी असं ड्रेंचिंग परत एकदा करावं लागेल. अमावस्येच्या आधी कीटकनाशकाचा फवारा 4 दिवसात झाला नाही तर लगेच कोणता फवारा 4 दिवसानंतर मारावा? कारण माणसाची 2-3 दिवस पोळ्याची कर संपत नाही. ही बऱ्याच शेतकऱ्यांची समस्या आहे. पोळ्याची कर ही 2-4 दिवस चालते. मी सुद्धा खेड्यातलाच मुलगा आहे, त्यामुळं मलाही माहीत आहे. पोळा झाल्यानंतर ते शोधून आणावं लागतात, कुठं गायब होता हे आपल्यालाही माहीत आहे. तर हा फवारा शक्यतोवर आपण कापसामध्ये तरी किमान अमावस्या झाल्यानंतर 4 दिवसात आपण फवारणी करणं गरजेचं आहे. कारण गुलाबी बोंडाई एकदा बोंडात गेली की तिला कंट्रोल करणं शक्य नाही. तुम्ही सोयाबीनवरचा हा 5व्या दिवशी झाला, एखाद्या वेळेस 6व्या दिवशी झाला तर चालेल, पण कापसावरचा अमावस्येनंतरचा फवारा हा 4 दिवसाच्या झाला पाहिजे. सोयाबीनला तुम्ही 2 दिवस उशिरा केला तरी चालेल. माझा कापूस 50-60 दिवसात झाला आहे, तर पहिलं ड्रेंचिंग केलं तर फायदा होईल का? तुम्ही बघा, 3 प्रकारचे ड्रेंचिंग मी तुम्हाला सांगितलं आहे. एकतर रायझर सल्फर 19-19-19, त्यानंतर NPK साठी आपले बॅक्टेरिया जे आहे पी बूस्ट किंवा केलिफ्ट किंवा पी बूस्ट हाय किंवा केलिफ्ट हाय, आणि तिसरं सांगितलं आहे 24-24-08 अधिक बिग बी अधिक रायझर टाकू शकता तुम्ही, किंवा टॉपअप टाकू शकता. तर यापैकी तुम्हाला गरजेनुसार आपल्याला ड्रेंचिंग कोणतं करायचं आहे. एकदम कमी वाढ असेल कापसाची तर 19-19-19 रायझर सल्फर त्याचं करा. त्यानंतर मग तुम्ही 24-24-08 आणि बिग बी त्याचं ड्रेंचिंग करू शकता. त्यानंतर मग NPK हाय जे आहे आपलं नत्रस्फुरत पालाश देणारे जीवाणू, त्याचं ड्रेंचिंग करू शकता. 8-8 दिवसाच्या फरकानं जरी हे केलं तर तुम्हाला त्यात चांगला फायदा तिथं दिसेल. 10 जूनचा कापूस आहे, पोळ्याच्या अमावस्येला फुलकिडीसाठी सरेंडर रिजंट घेतले तर चालेल का? मी कालसुद्धा सांगितलं, फेप्रोनिल जे आहे या कीटकनाशकाला मोठ्या प्रमाणात प्रतिकारशक्ती तयार झाली आहे, त्यामुळे याचे तुम्हाला परिणाम काही फारसे चांगले दिसत नाही. मी जो फॉर्म्युला सांगितला तोच घ्या. रिजंट म्हणजे फेप्रोनिलच्या ऐवजी मी तुम्हाला जे सांगितलं सरेंडर, सल्फर, रिहान्सच्या ऐवजी तुम्ही फार तर डिझायर घेऊ शकता तिथे, किंवा इमिडाक्लोप्रिड घेऊ शकता, किंवा दुसरं प्रोडक्ट घेऊ शकता. सोयाबीन मोठे झाले, बरोबर चालता पण येत नाही. आता सोयाबीनचा फवारा सध्या चार्जिंगच्या पंपाने घ्यावा की पेट्रोल पंपाने घ्यावा, आणि फवाऱ्यामध्ये इमान 10 ग्रॅम आणि पांडा सुपर 30 घ्यावे की 50 घ्यावे? दुकानदाराने 50 मिली सांगितले. पहिला तर तुमचा जो प्रश्न आहे तो पेट्रोल पंपानं फवारा घेतला तर आतपर्यंत औषध घुसेल, त्यामुळं पेट्रोल पंपानं मोठं सोयाबीन झालं दाटल्यानंतर पेट्रोल पंपानं फवारा घेणं हे जास्त फायद्याचं आहे. दुसरं, पांडा सुपरचा डोस दुकानदारानं 50 सांगितला, पण मी 30 सांगतो. माझ्यावर विश्वास ठेवा, 50ची गरज नाही. तुरीची वाढ कमी आहे, पिवळी पडत आहे, उपाय सांगा. हे सुद्धा अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न आहे. तर त्याला सुद्धा हे दोन्ही ड्रेंचिंग जे आहेत हे फायद्याचे असतील. त्यातल्या त्यात आधी तुम्ही रायझर सल्फर आणि 19-19-19 कापूस किंवा तुरीला आतापर्यंत ड्रेंचिंग केलं नसेल तर 2 लिटर रायझर, 2 किलो सल्फर WDG आणि 5 किलो 19-19-19 200 लिटरच्या पाण्याच्या ड्रममध्ये टाकून त्याला हलवून नंतर ते एका एकरात पंपाचं नोझल काढून 2 तासाच्या मध्ये किंवा खोडाच्या जवळ टाका, पानावर पडू देऊ नका. वॉटर सोल्युबल खत पूर्णपणे विरघळत नाही आहे, 25 लिटर पाणी घेऊन सुद्धा, यासाठी काय करावे? बघा, तुम्ही 25 लिटर पाण्यात किती टाकलं हे मला माहीत नाही. साधारणतः 1 किलो विद्राव्य खत विरघळायला 20-25 लिटर पाणी पुरेसा आहे, किंवा 25 लिटर पाण्यात 1 किलो मास्टर सोल्युशन करून नंतर तुम्ही ते इकडे टाकायला पाहिजे. जर ते विरघळत नाही
तर 0,5234 असेल तर थोडंसं पाणी अजून तुम्हाला वाढवावं लागेल. आणि त्यानंतरही विरघळत नसेल तर मग ते खत कोणतं आहे कसं आहे ते तुम्हाला थोडंसं बघावं लागेल. पी बूस्ट आणि के लिफ्ट रासायनिक खतात मिसळून दिले तर चालेल का? आणि मी टमाटर बिग बी दिले आहेत तर मला वेगळं सल्फर आणि मॅग्नेशियम द्यावे लागेल का किंवा फवारणी करावी का? टोमॅटो पीक 30 दिवसाचं आहे. बघा आता पी बूस्ट हाय आणि के लिफ्ट हाय आलाय, 100% पाण्यात विरघळतंय, त्यामुळे ते तुम्ही ड्रेंचिंगद्वारे द्या. आणि तुम्ही जर बिग बी दिलं असेल तर सल्फर आणि मॅग्नेशियम त्याला मिळालंय, वेगळं द्यायची गरज नाही. कापूस लागवड 10 जूनची आहे. सरेंडरसोबत फुलकिडीसाठी कोणते औषध घ्यावे? सरेंडरसोबत सल्फर WDG, रिहांश किंवा डिझायर किंवा इमिडाक्लोप्रिड. आणि वाढ चांगली असेल तर झेप घ्या, वाढ कमी असेल तर टॉपअप घ्या. 200 लिटरच्या ड्रममध्ये औषध बनवून पेट्रोल पंप किंवा बॅटरी पंपने फवारणी केली तर औषधाचे प्रमाण कमी अधिक करावे लागते का? एकरी किती वापरायचं आपल्याला त्याच्यानुसार औषधाचं प्रमाण आपल्याला ठरलेलं असतं. त्यामुळे 200 लिटरचा ड्रम, समजा बॅटरीचे पंपही तुम्हाला एकरी 10 लागतात आणि पेट्रोल पंपही 10 लागतात, तर औषधाचं प्रमाण सारखंच घ्यावं लागेल. समजा पेट्रोल पंप म्हणजे बॅटरीचे पंप 10 लागतात पण पेट्रोल पंप 5च एका एकरात वापरले जातात, तर औषध दुप्पट करावं लागेल. या पद्धतीनं आपल्याला औषधाचं प्रमाण ठरवावं लागेल. माझा कापूस 90 दिवसाचा आहे, वाढ जास्त झाली नाही, पात्या फुलं कमी प्रमाणात आहे कारण मी जमिनीतून फर्टिलायझर देत नाही. रायझर सल्फा बूस्ट 1919चे ड्रेंचिंग जमेल का? व नंतर पीक बूस्ट आणि केलिपचं ड्रेंचिंग जमेल का? बिलकुल जमेल. हे दोन्ही ड्रेंचिंग तुम्ही करू शकता. बायो 303 डुप्लिकेट सापडले, याबद्दल तुमचं मत काय? हा, बायो 303 मुळात हे उत्पादन काही केमिकल असूनसुद्धा बायोलॉजिकल म्हणून विकलं जातं आहे. मी असं एखाद्या उत्पादनावर डायरेक्ट टीका किंवा त्याच्याबद्दल फार स्पष्टीकरण देत नाही, पण मला आता या उत्पादनाबद्दल सांगावंसं वाटतं की बरेच शेतकरी हे बायो 303 जे उत्पादन आहे हे कापसाला फवारतात थ्रिप्सला कंट्रोल करण्यासाठी. याच्यात दुसरं तिसरं काही नसून इमामॅक्टिन बेन्झाईट आहे. इमामॅक्टिननं अंडर डोस करून ते वापरले जातं, त्यामुळं थ्रिप्स थोडासा कंट्रोल होतो आणि हिरवेपणा, थोडंसं कवळेपणा झाडावर दिसतो, त्यामुळे शेतकऱ्याला रिझल्ट आला असं दिसतं. तर हे उत्पादन केमिकल म्हणून विकलं जात नाही, बायोलॉजिकल म्हणून विकलं जातं. त्यात आडमाप नफा घेतला जातो. मी या उत्पादनाला किंवा असे जे बायोलॉजिकल उत्पादनं केमिकल म्हणून विकले जातात अशा सगळ्याच उत्पादनाला मी विरोध करतो. मग त्यामध्ये बायो 303 असेल, केम असेल किंवा जे काय उत्पादनं आहेत ते बायोलॉजिकल म्हणून विकल्या जाणारे केमिकल्स त्यात असतं, अशा उत्पादनाला मी शिफारस कधी करत नाही. आणि कालच मी TV मध्ये पाहिलं आहे, मोठ्या प्रमाणात डुप्लिकेट बायो 303चा साठा परभणी जिल्ह्यामध्ये, मानवतमध्ये, बुलढाणा जिल्ह्यात मेहकरमध्ये आणि असं 4-5 ठिकाणी मोठ्या प्रमाणात तो साठा जप्त झाला आहे. त्यामुळे त्यात डुप्लिकेट पण आलं आहे आणि तसंच तर ते त्याची खात्री नाही आहे. त्यामुळे मी जास्त मला त्याबद्दल बोलायला लावू नका, पण मी अशा उत्पादनांची शिफारस कधी करत नाही. थ्रिप्स कंट्रोल झाल्यानंतरही कापूस सुधारत नाही. बघा, फुलकिडा जो आहे याला समोर भाल्यासारखं, त्याचं भाले असल्यासारखं तोंड, जबडा असतो. तो काय करतो, ज्या वनस्पतीवर जगतो त्या पानाला ते भाले टोचतो आणि त्याला मग पानाला जखमा होतात. मग त्यातून रस बाहेर निघतो आणि ते रस तो पितो. पण नंतर त्या ज्या जखमा झाल्या त्याच्यामध्ये हवा जाऊन बसते आणि मग ती जखम भरते, पण हवा आत राहते आणि पानं कडक होतात, पानं लालसर होतात, पांढुरके होतात, कडक होतात, निस्तेज होतात पानं, कारण त्याला जखमा झालेल्या असतात, त्यामुळे ते पानं कडक होतात. मग आपण काय होतं की फवारणी झाल्यानंतर रिझल्ट जरी मिळाले तरीसुद्धा पाण्याचा कडकपणा जात नाही, कमी होत नाही. त्यामुळं आपल्याला असं वाटतं की आपण जे फवारलं त्याचे रिझल्ट मिळाले नाही, पण रिझल्ट मिळाले असतात. फुलकिडा कंट्रोल झालेला असतो, पण पानं लवचिक होत नाही, पानं नॉर्मल होत नाही, पानं गुळगुळीत हिरवे लसलसीत होत नसल्यामुळं आपल्याला वाटतं रिझल्ट मिळाला नाही. पण तुम्ही बारीक जर पाहिलं फवारणीच्या आधी एका पानावर किती फुलकिडे आहेत आणि फवारणी झाल्यानंतर जर पाहिलं तर तुम्हाला तिथं रिझल्ट
दिसतील. त्यामुळं पानं कडक राहिले तरी चालते, पण आपला किडा मेला पाहिजे याची गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे. सर, मी झेपचा फवारा नाही मारला, आता गजबचा मारला तर चालेल का? असे 2-3 प्रश्न आहे. झेप मारू की गजब मारू का भरारी मारू, ही अवस्था आहे, ती अवस्था आहे. तर या 3 उत्पादनाबद्दल मी तुम्हाला एकदाच माहिती देतो. झेप हे एक असं संजीवक आहे, किंवा झेप गजब पूर्वी नाव होतं, त्याचं आता रायबा नाव झालंय. रायबा आणि भरारी हे तीनही संजीवकाचं पहिलं वैशिष्ट्य असं आहे की पिकाची भूक वाढवणे आणि जमिनीतून अन्नद्रव्याचा उचल वाढवणे. पिकाला भूक लागते आणि भूक लागल्यामुळं जमिनीतून अन्नद्रव्याचा उचल वाढतो. आता याच्यामध्ये बाकीचे फरक कसे आहेत, तर झेप याच्यासोबतच भूक वाढवण्यासोबतच जास्त पाते लावायला मदत करते, पात्याचं फुलात कन्व्हर्शन करायला मदत करते, किंवा फूल लागण्यासाठी मदत करते. हे जास्त काम त्या झेपचं आहे. आता भूक वाढत असल्यामुळं तुम्ही रायबा जरी फवारलं तरीसुद्धा भूक वाढल्यामुळं पात्याची संख्या वाढणार, आणि याच्यासोबत रायबामुळं हिरवेपणा जास्त दिवस टिकून राहणार. हे बाकी सगळे फायदे झेपचे मिळतात, पण हिरवेपणा जास्त टिकून राहण्यासाठी तुम्हाला रायबा मदत करेल. आता त्यानंतर भरारी आहे. तर भरारीनं सुद्धा भूक वाढते, भूक वाढल्यामुळं अन्नद्रव्याचा उचल होतो, फुलं पातेसुद्धा लागायला मदत होते. पण जास्तीत जास्त भरारीचा फायदा हा परिपक्वता अवस्थेमध्ये, मॅच्युरिटी स्टेजला, जेव्हा फळाचा आकार वाढवायचा, वजन वाढवायचं, त्याची गुणवत्ता वाढवायची, अशा वेळेस भरारीचा वापर करायला आपण सांगतो. पण तिन्ही सुद्धा यानं फुलपात्याची संख्या वाढायला मदत होते. मात्र भरारीमुळं परिपक्वता अवस्थेत फवारलं त्याचं वजन, गुणवत्ता, आकार वाढतो. रायबामुळं तुमचं हिरवेपणा, प्रोटीन्स वाढतात त्याच्यात, आणि झेपमुळं फुलपात्याची संख्या जास्त प्रमाणात वाढते. तर या 3 स्टेजमध्ये तुम्ही हे कुठलंही घेऊ शकता. आपल्या पिकाची अवस्था कशी आहे ते पाहून आपण तिथे घेऊ शकता. आणि राहिलं टॉपअप, समजा फुलपातं कमी आहे किंवा नाही आहे आणि वाढ कमी आहे, तर मग अशा वेळेस तुम्ही टॉपअप कोणत्याही औषधासोबत टॉपअप 40 मिली घेऊ शकता. ते वाढ करायला मदत करते आणि काही प्रमाणात फूल लागायला सुद्धा मदत करते. कपाशी पात्यावर नाही येतं, अमावस्येनंतर काय फवारू, असे सुद्धा 2-3 प्रश्न आहेत. जर कापूस पाते लागलेले नाही आणि पोळ्यापर्यंत पाते लागणार सुद्धा नाही, तर मग त्यांनी हे सरेंडर, सल्फर, रिहांश हे घ्यायची गरज नाही. जर पातं आणि फुल दोन्ही नसेल कापसाला, तर पोळ्याच्या अमावस्येनंतर साधा सोपा फवारा, जो मी तुम्हाला पोळ्याच्या अमावस्येच्या आधी सांगितला, साधं आपलं डिझायर म्हणजे डायमेथेट म्हणजे रोगर वगैरे अधिक क्विनॉलफॉस किंवा क्लोरोपायरिफॉस आधा साधा फवारा, आणि त्यासोबत स्टिकर टाका. तर असा साधा फवारा, पातं लागलं नसेल तर घ्या. पातं किंवा फुलं लागले असेल तरच सरेंडर, रिहांश, सल्फर आणि झेप असा फवारा तुम्ही घ्यायचा आहे. सोयाबीनच्या शेवटच्या फवारणीमध्ये पोटॅशियम शोनाइट व्हिसप सोबत घेऊ शकतो का? बिलकुल घेऊ शकता. जर शेवटचा फवारा तुमचा सोयाबीनचा असेल, असं जर तुमच्या मनात आहे की याच्यानंतर आता सोयाबीनला फवारा होत नाही, तर शेवटच्या फवारण्यात आपलं बिग बी जे आहे ते 100 ते 150 ग्रॅमसुद्धा तुम्ही एका पंपाला घेऊ शकता. जो फवारा आपण सांगितला आहे, जसं व्हिसल्प किंवा प्रोपिको किंवा सुखाई आहे, त्याच्यासोबत तुम्हाला इमान किंवा झेनॉप घ्यायचं आहे, त्याच्यासोबत तुम्हाला पांडा सुपर अमावस्येच्या आधी, अमावस्येच्या नंतर घेतलं तर मग पांडा सुपरच्या ऐवजी सरेंडर घ्यायचं आहे, आणि अवस्थेनुसार झेप, रायबा किंवा भरारी घ्यायचं आहे. आणि याच्यासोबतच जर शेवटचा फवारा असेल तर बिग बी तुम्ही सोयाबीनला अवश्य घ्या. NPK हायबद्दल माहिती सांगा. बघा, हे NPK हाय किंवा पी बूस्ट हाय किंवा के लिफ्ट हाय जे आहे, हे पी बूस्ट हाय म्हणजे फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया जो आहे तो मोठ्या प्रमाणात, काही पटीनं ते जास्त आणि 100% विरघळणाऱ्या स्वरूपात आपण नवीन उत्पादन बाजारात आणलं आहे. जमिनीमधील अनुपलब्ध स्फुरद पिकाला मिळवून देण्याचं ते काम करतात. के लिफ्ट हाय जे आहे ते जमिनीमधला जो पालाश आहे, जो अचल स्वरूपातला आहे, पिकं घेऊ शकत नाही,
तर ते पिकांनी उचलून घ्यावा, उचलावा यासाठी केलिफ्ट हाय मदत करते. आणि NPK हाय म्हणजे त्यात नायट्रोजन देणारे सुद्धा जीवाणू आहे, स्फुरद देणारे सुद्धा आहे आणि पालाश देणारे सुद्धा आहे. तर तिन्ही सुद्धा मिळून द्यायला पिकाला मदत करते. आपण आधी पी-बूस्ट आणि केलिफ्ट हे उत्पादनं विकत होतो. ते पाण्यात 100% विरघळत नव्हते. त्याला वापरायला लिमिटेशन शेतकऱ्यांना होते. आता ते पूर्ण विरघळणारे आणि त्याच्यापेक्षा अनेक पटीनं जास्त बॅक्टेरिया असलेलं हे उत्पादन आहे. एकरी 250 ग्रॅम तुम्हाला ते वापरायचं आहे. ड्रेंचिंग करून कोणत्याही पिकामध्ये किंवा जिथं ड्रेंचिंग शक्य नाही तिथं मातीत मिक्स करून आणि सारख्या प्रमाणात तुम्हाला ते फेकायचे. ड्रीपमधून वापरू शकता, ड्रेंचिंगद्वारे वापरू शकता किंवा मातीत मिक्स करून ते फेकू शकता. कापूस तुरी या पिकाला पी-बूस्ट केलिफ्टचे ड्रेंचिंग करावं का NPK रायझोबियमचं? पी-बूस्ट केलिफ्ट केलं तरी चालेल किंवा NPK हायचं केलं एकट्याचं तरी चालेल. जर NPK केलं तर पी-बूस्ट केलिफ्ट करायची गरज नाही. जर NPK नाही केलं तर पी-बूस्ट आणि केलिफ्ट दोन्ही एकत्र करा. शेतीमित्र यूट्यूब चॅनल सांगत आहे पोळ्यानंतर 3 दिवसात कोराजेन अधिक बुरशीनाशक अधिक 0050 ही फवारणी घ्या आणि उत्पादन दुप्पट. ब्राझील व फॉरेनची संकल्पना आहे असे म्हणतात. त्याला म्हणा ते ब्राझील इतकं जर सोयाबीन आपल्या इथं पिकलं असतं तर शेतकऱ्याला आत्महत्या करायची गरज कशाला पडली असती. ब्राझीलची संकल्पना काही सांगतात. दुसऱ्या देशांचे नावं घेतले म्हणजे शेतकऱ्याचं उत्पादन वाढतं का? इथं आपण जे सांगतोय इतक्या वर्षाच्या अनुभवावरून इतक्या हजारो शेतकऱ्यांनी प्रयोग केलेले त्याच्यावरून आपण तिथं शिफारसी करतोय. 0050 आपण कधीच सांगत नाही, त्याला 13045 किंवा बिग बी सांगतो. कारण तिथे 13045 म्हणजे थोडंसं नत्रसुद्धा परिपक्वते अवस्थेमध्ये पाहिजे किंवा मग किमान सल्फर आणि मॅग्नेशियम तरी पाहिजे, त्यामुळे बिग बी सांगतो. बुरशीनाशक कोणतं ते सांगितलं नाही. कोराजेन का अंडीनाशक आहे का? पोळ्याच्या अमावस्येनंतर अंडी आपण एवढं सगळं सविस्तर पाहिलं, त्यामुळं मी त्याबद्दल काही फारसं बोलणार नाही. यूट्यूब चॅनल अनेक आहे, शेकडो यूट्यूब चॅनल, शेकडो कृषी काय म्हणू त्याला तज्ज्ञ झालेले आहेत. त्यामुळे तुम्हाला कोणाचं ऐकायचं तुम्ही ते ठरवा. रस शोषक किडीसाठी सल्फर मिक्स फंगिसाईड घेतलं चालेल का? नाही, शक्यतोवर सल्फर घ्या. सल्फर मिक्स फंजिसाईडमध्ये सल्फरचं प्रमाण थोडं कमी असतं. डायरेक्ट सल्फर घेतलं तर जास्त प्रमाण आहे. तुम्ही सांगता मावा तुडतुडे जास्त असेल तर एका फवारणीमध्ये नियंत्रण होत नाही, तरी 2 फवारणीमधील कालावधी किती असावा? साधारणतः 5-7 दिवसाचा कालावधी 2 फवारणीत असावा. आपण म्हणता की डिझायरसोबत विद्राव्य खत वापरू नये, याचा अर्थ रोगासोबत पण चालणार नाही का? नाही चालणार. डायमेथिओएटसोबत शक्यतो नका घेऊ. तुरीची वाढ होण्यासाठी चांगली ड्रेंचिंग सांगा. ट्रायकोडर्मा, पी-बूस्ट, केलिफ्ट टाकून झाले तरी वाढ पाहिजे तशी झाली नाही, मग 19-19 रायझर सल्फाबूस्ट टाका. तुरीचे शेंडे फुटल्यानंतर तुरीवर टॉपअप रायझर 19-19 साफ याचा एकत्रित फवारा दिला चालेल का? रायझर 19-19 साफ टॉपअप. रायझर घेऊ नका, याच्यात टॉपअप 19-19 आणि साफ याचा घेऊ शकता एकत्र. गळफांदी कट करू शकलो नाही, वाढ खूप आहे, कपाशी दाटत आहे, 24 जूनची लागवड आहे, आता गळफांदी. आता जर खूप दाट जर झालं असेल तर गळफांदी कट करायला हरकत नाही अजूनही. मजुराअभावी कापूस पिकामध्ये तण आहे त्यामुळं खत व फवारे देऊ शकलो नाही व कापसाची वाढ कमी आहे त्यामुळं तणनाशक मारावे तर कापसाचे झाड दिसत नाही, तरी आपण उपाय सांगा. हे बऱ्याच ठिकाणी अशी परिस्थिती आहे. कापूस आणि तण सारखंच वाढलंय. काही ठिकाणी तर कापसापेक्षा तण जास्त वाढलंय. त्याला एक सोपी आयडिया सांगतो. 5 लिटरची कॅन असते आपली, किंवा आपलं झाड किती वाटलंय त्याच्यावरून पहा. ती कॅन वरच्या बाजूनं कापा अशी, मग हे आत पोकळी होते. मग याला ही कॅन आहे समजा, किंवा एखादं डब्बा आहे, छोटं जर झाड असेल खूपच छोटं तर 1 लिटरचा डब्बा आहे, किंवा 5 लिटरची कॅन आहे मोठं झाड असेल तर. आणि याला अशी एक काडी बांधा, इथून अशी बुडापासून एक काडी बांधायची, वर आपल्या हातात येईल अशी एवढी. आणि काय करायचं, हे डाव्या हातात धरायची काडी आणि जे झाड आहे कापसाचं ते त्याच्यावर ठेवायचं. म्हणजे झाड हे झाकले जाईल आणि त्याच्या बाजूनं ग्लायफोसेट फवारून घ्यायचं. त्याच्या बाजूला ग्लायफोसेट जर फवारलं तर झाडावर ग्लायफोसेट पडणार नाही, पण बाजूच्या तणावर ग्लायफोसेट पडेल आणि ते तण मरेल. असा एक सोपा साधा उपाय तुम्ही करू शकता. हळद खूप पिवळी पडत आहे, पाने रुंद होण्यासाठी उपाय सांगा. पहिले तर त्या हळदीला तुम्हाला योग्य निचरा होणं महत्त्वाचं आहे.
त्याला एक ड्रेंचिंग तुम्ही तिथं करू शकता, सल्फर रायझर आणि 19-19ची. त्यानंतर NPK हायची ड्रेंचिंग करा, त्यासोबत तुम्ही टॉपअपसुद्धा वापरलं तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. या पद्धतीनं तुम्ही हळदीचं व्यवस्थापन करा. सोयाबीन व तूर हे मिश्र पीक आहे, वाणू शेतात बऱ्याच प्रमाणात आहे. उपाय करावा का राहू द्यावा? अजूनही वाणू बऱ्याच ठिकाणी आहेत. तुम्ही रेज फवारलं तर वाणू मरतात, झेनॉप फवारलं तर वाणू मरतात, पांडा सुपर जरी घेतलं तरीसुद्धा वाणू मरतात. त्यामुळं हा फवारा जो आहे तो थोडासा दाट जर घेतला, तुम्ही जे काय फवारताय तो फवारा जर दाट घेतला तर वाणू तुमचे तिथं कंट्रोल होतील. कापसावर आता झेप मारायचे होते तर भरारी मारले तर भरारीचा फायदा होईल का की साईड इफेक्ट होईल? साईड इफेक्ट नाही होणार काही. तुम्हाला सांगितलं हे सगळे संजीवक पाते काढायला मदत करते, पण त्याच्यासोबत त्याचे वेगळे फायदे आहेत. सोयाबीन विकणे बाकी आहे, आता तर थोडे दर वाढत आहेत, तर हा नवीन हंगाम येण्यापूर्वी कसे नियोजन करावे? दर वाढत नाही, दर कमी होत आहेत. मागच्या 3 दिवसापासून रोज 50-100 रुपये रेट कमी होत आहेत. कारण आता 15 ऑगस्टच्या नंतर किंवा ऑगस्टच्या शेवटी सप्टेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात वगैरे 15 दिवस ते महिनाभर ह्या प्लांटचे मेंटेनन्सचे कामं होतात. त्यामुळे त्यांची खरेदी कमी होते आणि खरेदी कमी झाली की आपोआप दर पडतात आणि त्याच्यानंतर नवीन सोयाबीन अरायवल चालू होतं. त्यामुळं मला असं वाटतं की लवकरात लवकर सोयाबीन आता ताबडतोब जर काढलं तर, कारण मी तरी माझ्याकडे जे सोयाबीन शिल्लक होतं ते आता ताबडतोब विकलं आहे. म्हणजे काल विकलं आहे काही, आज काही विकून संपून टाकणार आहे. कारण आता परत जर प्लांट काही बंद झाले तर अजून रेट कमी होऊ शकतात आणि नंतर नवीन सोयाबीन आल्यानंतर परत मग रेट काय राहतात ते आपल्याला माहीत नाही. होऊ शकतं नंतर भाव चांगलेही राहू शकतील, पण त्यासाठी तेवढी पेशन्स त्याला पाहिजे. त्यामुळे तसा निर्णय तुम्ही त्यानुसार घ्या. आपण जर सतत विहीर उपसणे चालू ठेवलं तर भोवतालचे किती क्षेत्र हे वापसा स्थितीमध्ये येऊ शकते. आता बघा जमिनीच्या आतली रचना कशी आहे. जर जमीन तुमची बरडी म्हणजे आपण काय म्हणू वाळू मिश्रित किंवा दगडगोटे मिश्रित जर जमीन असेल तर बऱ्याच मोठ्या क्षेत्रातलं पाणी तिथं झिरपून येईल. फार काळी जमीन जर असेल, खोल काळी आणि फार घट्ट काळी जर असेल तर कमी क्षेत्रातलं तिथं येईल. सर तो पतंग अंडे पात्यामध्ये देतो का? पात्यामध्ये म्हणून नाही, पात्यावर देतो, फुलावर देतो किंवा पानावर सुद्धा अंडे घालतो. सोयाबीनमध्ये झाडाला चीर दिल्यास आतमध्ये झाडं पोखरलेली आहे. हे पूर्ण शेतातील सोयाबीनमध्ये आहे. पाण्यामुळे फवारण्या करू शकलो नाही. आता सोयाबीनची वाढ कमी आहे, 50% शेंगा व 50% फुलं आहेत. काय फवारावे? एकही फवारणी करू शकले नाही, त्यामुळं खोडाला चीर दिली तर त्यात पोखरलेलं आहे खोड, म्हणजेच खोडमाशी चक्रभुंग्याचा अटॅक येऊन गेलेला आहे. अजूनही असतील काही याच्यात, तर तुम्ही आता ते इवान किंवा झेनॉप सांगितलं होतं तर तिथं झेनॉप वापरा. झेनॉप, पांडा सुपर, विसल्फ आणि झेप किंवा रायबा असं वापरा. आमच्याकडे सल्फाबुस्ट मिळत नाही तर विसल्फ वापरलं तर चालेल का? नाही, सल्फाबुस्ट नाही मिळालं तर सल्फर WDG घ्या. कोणत्याही चांगल्या कंपनीचं सल्फर WDG घेऊ शकता. मजूर मिळत नसल्यामुळे शेतीचं नुकसान होत आहे, काय करावं? उपाय सांगा. हा तुमचा एकट्याचाच प्रश्न नाही, लाखो शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे. समोर पुन्हा तसेच 1-2 सूचना आहेत किंवा या सरकारनं फुकट धान्य वाटलं आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत, बाजारभाव कमी झाले वगैरे. मजुराची ही सगळ्या शेतकऱ्यांची समस्या आहे. त्याच्यावर एक उपाय मला सुचतोय, तो असा की आपण गावात 10-20 शेतकरी मिळून 25 शेतकरी मिळून गट तयार करावा किंवा शेतकरी उत्पादक कंपनी तयार करावी. नाही शेतकरी उत्पादक कंपनी तयार करता आली तर कमीत कमी शेतकरी गट तरी तयार करावा आणि या गटाच्या माध्यमातून जे आपण कामं मशीनद्वारे करू शकतो, जसं मजुराला पर्यायी ज्या मशीन्स आहेत, जसं आता ग्रास कटर आहे. मी आत्ता मागच्या आठवड्यात ग्रास कटर घेतलं. माझं सीताफळ 5 एकर निंदण्यासाठी 25,000 रुपये मजुरांनी सांगितले होते आणि ग्रास कटर मी 35,000चं घेतलं. त्यांना ते सीताफळ 3 दिवसात तर सगळं तण कट केलंच, पण बाकीचे धुरे धारे बाकीच्या सगळ्या शेतातलं जवळपास 85 एकर शेतामधले जे काय गवत जिथं जिथं होतं त्याला त्यांना कट करून घेतलं. तेव्हा मी हिशोब केला की जर आपण हे निंदायला जर दिलं असतं किंवा गवत कापायला जर दिलं असतं तर किती मजूर लागलं असतं.
आणि हे ग्रास कटर एका वर्षात त्यांना एका महिन्यातच पैसे भेटले. असं आपण एकटा शेतकरी येऊ शकत नाही, 2 एकर 4 एकर 5 एकरवाला शेतकरी. पण आपण 10-20 शेतकरी एकत्र आलो, 100-150 एकर क्षेत्र जर आपलं झालं, तर असं आपण ग्रास कटर असेल किंवा ट्रॅक्टर स्प्रे आले आहेत. आता कोणालाच तुम्हाला पंपानं फवारायची गरज नाही, टाक्या निघाल्या आहेत, बारीक बैलगाडीसारखी चाकं ट्रॅक्टरला लावतायत, असे स्प्रे निघाले, हार्वेस्टर ट्रॅक्टर माउंटेड हार्वेस्टर निघाले. असे अनेक अवजारं तयार आता झाले आहेत की जे मजुराला पर्याय म्हणून खूप चांगलं तुम्हाला ठरू शकतो. त्यासाठी फक्त गरज एक आहे की आपल्यामधले वाद विवाद, भांडणं, तंटे, कुणसीपणा सगळा बाजूला ठेवून आपण 10-20 शेतकऱ्यांनी एकत्र यायचं आणि सोबत एकत्र गट करून मग ते अवजारे विकत घ्यायचे आणि एकाचं झालं की दुसऱ्यानं वापरायचं. हा एक सगळ्यात चांगला उपाय तर मला दिसतो. सततच्या पावसामुळं कापसात खूप तण उगवले, निंदन करायला मजूर नाही, मजूर आले तर त्याला मन मागणी मजुरी द्या लागते, परंतु तेवढा खर्च करणे शक्य नाही. तर हुड लावून ग्लायफोसेट वापरले चालेल का? हुड लावून ग्लायफोसेट वापरा, हवा नसताना, शांत वातावरण असताना, कापसावर पडणार नाही याची काळजी घ्या. कपाशी अजून लहान आहे, पाते लागण्यास सुरुवात झाली नाही, पोळ्यानंतरच्या फवाऱ्यात झेप घ्यावे का? पाते लागायला सुरुवात झाली नसेल तर झेप घेऊ नका, टॉपअप घ्या. आणि पोळ्यानंतरचा जो सांगितला आपण सरेंडर सल्फर हे तो घेऊच नका ना. मग जर पातेच लागले नाही तर मग साधं डिझायर आणि क्लोरो किंवा क्विनोलफॉस घ्या. कापूस 65 दिवसाचा आहे, खताचे 3 डोस झाले, फुले पाते आहेत, पाने गुलाबी होत आहेत, पोटॅशची कमतरता असेल का? यस, पोटॅशची नक्कीच कमतरता आहे. त्यात तुम्ही 13-045 किंवा बिग बी फवारा. पीबूस्ट आहे, केलिफ्ट आहे आणि NPK आहे एकत्र द्यायचे का? एकत्र नाही, मी सांगितलं तुम्हाला ते पीबूस्ट आहे आणि केलिफ्ट आहे एकत्र करून द्या किंवा नुसतं मग NPK आहे द्या. कोरडवाहू कपाशीला आपल्या नियोजनाप्रमाणे खताचे 2 डोस घेऊन झाले, आता युरिया अधिक मॅग्नेशियम द्यायचे आहे, सोबत 05234 घेऊ की अतिरिक्त खर्च करू नये? अतिरिक्त खर्च करू नका, 05234ची गरज नाही. पीबूस्ट केलिफ्ट वापरलेल्या शेतात तणनाशकाचा वापर योग्य राहील का? करू शकता, काय अडचण नाही. फॉस्फरिक ॲसिड DAP मध्ये मिक्स करून ड्रीपमधून सोडता येते का? ड्रीपमधून DAP सोबत कशाला मिक्स करता? वेगळं सोडा ना. जर सोडायचंच तुम्हाला तर फॉस्फरिक ॲसिड वेगळं सोडा. एक नवीन तंत्र ऐकायला मिळत आहे ज्यामध्ये शून्य मशागत आणि तणनाशकाचा वापर या गोष्टी आहेत, ज्यामुळे जमिनीचा पोत चांगला तसेच शेतकऱ्याचा खर्च कमी होण्यास मदत होते असा दावा केला जात आहे. हे कितपत योग्य? त्या तंत्राबद्दल मला तरी अजून काही माहिती नाही, पण मी त्याच्याबद्दल माहिती घेऊन तुम्हाला योग्य वेळी तसं कळवेल. कापूस पिकावर बिग बी किंवा फवारणी करावी. कापूस 70 दिवसात झाला आहे, 4-5 बोंड लागले आहेत. कापसावर बिग बी हे शेवटचे 2 फवारे किंवा शेवटचा 1 फवाऱ्यात तरी बिग बी गेलं पाहिजे. कापूस लागवड 8 जूनची आहे, कापसाची वाढ 4 फुटापेक्षा जास्त आहे. अमोशा फवारणीमध्ये प्रोपिको घ्यावे का झेप दुप्पट प्रमाण घ्यावे? काही करू शकता तुम्ही. प्रोपिको घेतलं तरी चालेल, 20 मिली घ्या, किंवा झेपचं प्रमाण तुम्ही 20 मिली जरी घेतलं, दोन्हीपैकी एक कोणतंही, किंवा झेप तुम्ही घेणारच आहात तर झेपचं प्रमाण दुप्पट करा, तिथं पातेही भरपूर वाढतील. माझ्याकडे 1 एकर ऊस आहे, 86-032, 4.5 बाय 1.5 फुटावर लागण केली आहे. पीबूस्ट आहे, केलिफ्ट आहे, आळवणी करायची आहे. ऊसाच्या बुंद्याजवळ व सरीत देखील आळवणी करावी लागेल का? डोस 250 मिलीच लागेल, 250 मिलीच वापरा. आणि सरीत जरी ड्रेंचिंग केली तुम्ही तरी चालेल, बुंद्यावर करण्याची गरज नाही. त्याचे जे मुळं आहेत ते सऱ्यामध्ये भेटलेले असतात. सतत 3 दिवसा अगोदर डिझायर सल्फाबूस्ट टॉपअपची फवारणी केली आहे. कापूस पीक आहे, वाढ कमी आहे, अमावस्येनंतर टॉपअप सल्फाबूस्ट परत फवारणी करायची का? जर फूल लागला असेल तर, नाही तर मग नका. फवारणी करताना कीटकनाशक बुरशीनाशकामध्ये झिंक फेरस मिसळून फवारणी करता येते का? ते प्रत्येक कीटकनाशकासोबत चालत नाही, काही कीटकनाशकांसोबत चालते. त्यामुळं चौकशी केल्याशिवाय आपण अननोनली हे कशातही मिक्स करू नका. आपण गहू पिकामध्ये दाणा भरताना जी आणि बिग बीची शिफारस केली होती, ती सोयाबीनमध्ये दाणा भरताना फवारणी केली तर चालेल का? चांगला प्रश्न आहे.
तर सोयाबीनमध्ये तर आपण बिग बीची शिफारस केलेलीच आहे. GAची शिफारस सोयाबीनमध्ये मी यासाठी केली नाही की ॲक्च्युअल दाना मोठा होताना 50% दाना भरल्यानंतर फवारणी शक्यतो कोणी करत नाही. दाना नेमका जीव पडला की नंतर मग फवारणी बंद होतात. त्यामुळं मी तिथं GAच्या ऐवजी भरारी सांगितलं होतं. भरारी अधिक बिग बी असं सांगितलेलं आहे. फुल अवस्थेत कोणते कीटकनाशक जमत नाही व बुरशीनाशक पण यावर लाईव्ह बनवा. दुकानदार फसवणूक करत आहे. काही हे जमत नाही ते जमत नाही असं काही नाही. कोणतं गॅस ॲक्शन असलेलं फॉस नाव असलेलं सगळं चालते फुल अवस्थेमध्ये. काही चिंता करू नका. माझं 22 वर्षाचा अनुभव आहे. असं चुकीचं तुम्हाला मी तरी कधी सांगणार नाही. तुम्ही फवारू शकता, कोणतेही फवारा, काय अडचण नाही. 1 सप्टेंबरला तूर लावून बघितली तुम्ही तर 6 क्विंटलचं एकरी उत्पादन आलं आहे. तर मी लावून बघितलं तर फायदा होईल का? प्रयोग करून बघू. बघा, मी आधीच सांगितलं की सप्टेंबरमध्ये 1 सप्टेंबरला किंवा ऑगस्टच्या शेवटपर्यंत तुम्ही तूर लावू शकता. पण 2 ओळीतलं अंतर कमी करा, 2 झाडातलं अंतर कमी करा, खतं द्या, फवारे द्या, मग तुमचा जमू शकते. आपली औषधे ऑनलाईन वर आणावीत कारण काही ठिकाणी मिळत नाही. ही बघा, ही गोष्ट आम्हाला सुद्धा वाटते, पण त्याला खरंच खूप मोठ्या अडचणी आहे. आपण ऑनलाईन करू शकत नाही, सध्या तरी करू शकत नाही. त्यामुळं सध्या तुम्हाला जिथं मिळतं तिथून आपण घ्यावं. मागील फवारणीत झेप सल्फर घेतले होते, आता परत घेतलं तर चालेल का? चालेल. हिंगोली जिल्ह्यामध्ये आपले प्रोडक्ट भेटत नाही. हिंगोलीमध्ये जरा अडचण आहेच. तुम्हाला जवळ्या बाजारला मिळू शकते, वसमतला मिळू शकते, तिथं अजून काय शेनगावला मिळू शकते, या ठिकाणी मिळते. वाशिमला बालाजी कृषी केंद्र आणि माहिती कृषी केंद्र यांच्याकडे सगळं मिळते. इथून सध्या तरी घ्यावं. हिंगोलीची व्यवस्था आम्ही करतो काहीतरी. जास्त पावसामुळं जमिनी कडक झाल्या आहे. 2 वेळा वखरून खत पेरला पण जमीन भुसभुशीत नसल्यामुळं खत झाकला नाही. तर नॅनो युरिया अमावस्येनंतरच्या फवारणीमध्ये वापरावा का? आता नॅनो युरिया अमावस्येनंतरच्या फवारणीत वापरावा का हे आपल्याला 1-2 पंप आत्ताच फवारून पाहावं लागतील. कारण आम्हीसुद्धा नॅनो युरिया याच्यात घेऊन पाहिलेलं नाही. त्यामुळं कारण सल्फर आहे त्याच्यामध्ये, तर जमल का नाही मलासुद्धा गॅरंटी नाही. तर आत्ताच 2 पंपाचं औषध नॅनो युरिया टाकून जर तुम्ही फवारून पाहिलं आणि 2-3 दिवसात तुम्हाला समजतं ते काय होतं काय नाही. जर काही झालं नाही, नुकसान झालं नाही, तर मग घेऊ शकता. SMS सुविधा सुरू करायची तर काय करावे? आपला जो कस्टमर केअर नंबर आहे 8888 16 78 88 या नंबरवर कॉल करा, 1 दाबा आणि आमच्या प्रतिनिधीला सांगा की मला SMS चालू करा. आपल्या नियोजनानुसार फवारणी आणि खत व्यवस्थापन केलं. कापूस खूप छान आहे. आंतरमशागत करते वेळेस पांढऱ्या मुळात भरपूर तुटत होत्या, त्यामुळं कापसाच्या उत्पादनावर काही परिणाम होईल का? नाही. जमिनीत ओलावा असेल, पांढरे मुळं तुटले तर परत पांढरे मुळं येतात. पण जास्त उभाट्या खोल मशागत न करता थोडीशी हलकी मशागत केली पाहिजे. माझे सोयाबीन 60 दिवसाचे आहे, वाढ खूप कमी आहे, आता मार्गदर्शन करा. आता काय करणार आहे? 60 दिवसाचं म्हणजे अजून 15-20 दिवसानं तुमचं सोयाबीन पिवळं पडणं चालू होऊन जाते. आता काही करायला उपाय नाही. तूर 8 दिवसाची झाली, वाढीसाठी काय करावं? ड्रेंचिंग करा, नंतर खतं वगैरे द्या, फवारे करा. कपाशी लहान आहे, एक अर्ध फूल आहे, तर पोळ्याच्या अमावस्येची फवारणी करावी का? हा, पोळ्याच्या अमावस्येची फुलं जर लागली असेल तर फवारणी करू शकता. 60 दिवसाचे सोयाबीन सरीवर लागवड केली आहे. 335 हेक्टरचे आहे. वापसा नव्हती त्यामुळं तण वाढले होते. खुरपण करून काढले आहे. वाढ कमी झाली आहे. फूल कमी आणि शेंगा कमी आहे. तर आता उपाय काय करावा? बघा, 60 दिवसात झालं आहे, आता फारसा उपाय नाही. फार तर तुम्ही 60 दिवसाच्या सोयाबीनला टॉपअपचा एक फवारा देऊ शकता. म्हणजे आळीसाठी आपण इमान अधिक पांडा सुपर घ्या, सोबत टॉपअप घेतलं आणि व्हिसल घेतलं तर बघा त्यात फरक थोडाफार पडू शकतो. सोयाबीनला पट पाणी दिलं तर चालेल का? चालेल, बिलकुल काही अडचण नाही. सोयाबीनला पट पाणी देऊ शकता. जर ताण पडला तर ताण पडायच्या आधीच पाणी दिलेलं नक्की चांगलं. शक्यतोवर स्प्रिंकलरची व्यवस्था असेल तर फार चांगलं, नाही तर मग पट पाणीसुद्धा पळतं पाणी द्या. फॉस ग्रुपचे औषध फवारू नका असे म्हणतात सगळे. फुलं गळतात, मग प्रोफेनोफॉस चालेल का कापसावर? आम्ही 10 वर्षापासून सांगतोय, कोणत्या शेतकऱ्याचे फुलं गळायला नाही. तुम्हाला भीती वाटत असेल तर फवारू नका. मी 1919 व रायझर सल्फरची ड्रेंचिंग केली. पाणी आले वाहून जाईल का? नाही, वाहले नसेल, मिळेल ते पिकाला.
सध्या सोयाबीनवर तांबडा कोळी झाला आहे, त्यावर उपाय सांगा. सल्फर WDG फवारा, तांबड्या कोळीला सुद्धा कंट्रोल करते. तूर हे 64 दिवसाचे आहे, उंची 3 फुटापर्यंत आहे. पहिली शेंडे खुडणी हे 32-35 दिवसानं केली होती. आता दुसरी शेंडे खुडणी केली तर चालेल का? तुरीची दोन्ही बाजूला सोयाबीनचे तास मोकळे आहे. आता दुसरी फवारणी खुडणी करू शकता तुम्ही. कपाशीला खताचे 3 डोस होऊनही पिवळसर लालसर आहे. पाते बोंड सुद्धा सध्या स्थितीत भरपूर प्रमाणात आहे, पण कपाशी कडक झाली आहे. कीड नाही, जास्त पाणी जास्त किंवा कमी नाही, त्यामुळे नेमकं अन्नद्रव्य कमी नाही, कडक जे झालं आहे ते थ्रिप्स तुमचा बारीक दिसत नाही डोळ्यानं. पानाच्या मागच्या बाजूनं जवळ घेऊन पहा, तुम्हाला थ्रिप्स दिसेल. त्यासाठी डिझायर सल्फर याचा फवारा द्या, थ्रिप्स कंट्रोल होऊन जाईल. कपाशीची पेरणी ट्रॅक्टर पेरणी मशीनने केल्यामुळे अतिशय दाट रोपं उगवले आहेत. विरळणी आता कुठं विरळणी करणार, कापूस मोठा झाला असेल. 2 दिवस झाले फवारणी करायला. रिफ्रेश 1919 लिक्विड ह्युमिक आणि मनोची फवारणी केली, तर आता अमावस्येनंतर फवारणी करू की अमावस्येच्या आधी? अमावस्येनंतर करा ना. कपाशी 75-80 दिवसात झाली, वाढ होत नाही, युरिया फेकलं तर चालेल का? फेकू शकता त्या. तूर वाळत आहे, काय करावं? तुरीसाठी मी सांगितलं, फांदीमर हा रोग आहे, त्यासाठी रिडोमिल गोल्ड किंवा एलिएट 30 ग्रॅम याचा खोडावर फवारा देणं अत्यंत गरजेचं आहे. कोकणात हवामानाबद्दल व्यवस्थित माहिती मिळत नाही, ती आम्हाला मिळावी. बहुतांशी शेतकरी आपले विदर्भ, मराठवाडा, खानदेशातले आहेत. काही थोडेफार मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातले शेतकरी आहेत. पण कोकणातलं नसल्यासारखंच आहे. अत्यंत कमी शेतकरी ते पाहतात, त्यामुळं तिथलं माहिती आपण देत नाही. पण जास्त शेतकरी जर जुळले तर आपण तीसुद्धा माहिती देत जाऊ. सोयाबीन 60 दिवसाची आहे, तर सततच्या पावसामुळे सोयाबीन उगवण खूप कमी झाली आहे. 2 वेळा सोयाबीनमधील खाडे पण भरले तरी उगवण नाही, खूपच विरळ आहे. त्यामध्ये तूर पण आपल्या पद्धतीने लागवड केली. आता उपाय, आता बघा 60 दिवसाचं झालं आहे, तर आता काहीच नाही करू शकत. आता ते सोयाबीन काढून टाका, तुरीला खताचा डोस द्या एखादा, तुरीची व्यवस्था करा चांगली, आणि तुरीचं उत्पादन असं समजा की त्यात सोयाबीन पेरलंच नव्हतं असं समजून व्यवस्थापन करा. थ्रिप्स भरपूर प्रमाणात आहे. काळ्या रंगाचे कीटक आहे. तुडतुडा हिरवा तिरपट चालणारा भरपूर आहे. तर पोळ्याच्या आधी जर फवारा करायचा असेल तर तेच डिझायर क्विनॉल्फॉस हे फवारू शकता. बेस्ट स्टिकर त्यात टाका, आणि पोळ्याच्या नंतर तुम्हाला सांगितलं तसं सरेंडर वगैरे ते घ्या. चवळीची शेंग चकाकी येण्यासाठी काय करावे? हिरवीकच राहण्यासाठी भरारी फवारा, भरारी आणि बिग बी. IMCचं बूस्टर फवारलं तर चालेल का कापूस फवारणीसाठी? बूस्टर हे त्यांना कोणीतरी आपलं नाव पाहून दिलं आहे, त्यात काय आहे काय नाही ते बघूनच फवारा. सोयाबीन 65 दिवसाचे असताना चमत्कार लिओसिन फवारे का? नाही. सोयाबीनची वाढ तुम्हाला लिओसिननं जर थांबवायची असेल तर 35 दिवसाच्या आतच, 30 ते 35 दिवसाच्या मध्येच लिओसिन फवारला तर फायदा होतो, नंतर फायदा होत नाही. मी रिहांश 20 सरेंडर 30 सल्फर 25 झेड 15 हा फवारा झाला. आता अमावस्याला काय फवारा? हा परत फवारा घेऊ शकता तुम्ही. तुरीमध्ये तण खूप आहे, आतापर्यंत पाऊसच होता, विरळणी केली नाही आणि शेंडा पण फुटला नाही. आता काय करावं? तूर पण मरत आहे. तुम्हाला सांगितलं तो फांदीमर जर असेल तर त्या खोडावर फवारा घ्या, रिडोमिल गोल्ड किंवा एलिएटचा, आणि तण आता काढून घ्या, एक ड्रेंचिंग करा, सुधरून जाईल तूर. युरिया मिळत नाही, दुसरा डोस कोणता द्यावा? नॅनो युरिया फवारणी करा. युरिया जर मिळत नसेल तर नॅनो युरिया जर फवारला तरी तुम्हाला अर्धा लिटर नॅनो युरिया 1 एकराला 1 पोतं युरिया दिल्याचं बरोबरी करते. तुरीसाठी NPK आहे व ट्रायकोडर्मा एकत्र सोबत ड्रेंचिंग करू शकतो का? करू शकता, काय अडचण नाही. 9 जूनची लागण आहे, पात्याला सुरुवात झाली. तुम्ही सांगितल्याप्रमाणे तिसरी फवारणी सरेंडर हे औषध बाजारात मिळत नाही, तर सरपंच हे नावाचं औषध घेतलं चालेल. सरेंडर बाजारात मिळतं, थोडं शोधा आणि आग्रही राहा, तुम्हाला मिळून जाईल. ड्रेंचिंग केल्यानंतर किती दिवसांनी फरक दाखवायला सुरुवात होते कापसाला? 4-5 दिवसात तर फरक दिसणं चालू होतो. लातूरला का पाऊस नाही आहे, सोयाबीन वाळत आहे, शेंगा लागले आहे, उपाय सुचवा. उपाय असेल तर किती दिवस काम करेल? आता कठीण परिस्थिती आहे. जर वाळत असेल सोयाबीन तर फार वाईट परिस्थिती आहे, मग त्याला काही पर्याय नाही. थोडंसं ऊन धरतं दुपारी तर तुम्ही आपलं साधं रिफ्रेश जरी फवारलं त्याच्यावर तर 4-5 दिवस तुम्हाला ते थोडंसं तग धरायला मदत करेल, किंवा 19-19 जरी फवारलं साधं तरी 4-5 दिवस ते तग भरायला मदत करेल.
पण जर वाळत असेल तर मात्र कठीण काम आहे. आपल्या नियोजनानुसार चक्रीभुंग आणि खोडकीड एका झाडावर सुद्धा नाही आहे. खूप खूप धन्यवाद, आभारी आहे. सोयाबीन बिग बी किती दिवसांनी फवारणी करावी? शेवटच्या फवाऱ्यात बिग बी वापरायचं. सोयाबीनच्या खोडात आळी नाही, पण खोड पोखरला आहे. बीज प्रक्रिया रेज फवारणी झाली आहे. खोड पोखरला म्हणजे खोडात आळी होती, ती आळी खोड पोखरून निघून गेली आहे. कापसाकरिता म्हणजे काही याच्यात असेल, तुम्ही बीज प्रक्रिया केली, रेज झेनॉप फवारलं म्हणून कमी प्रमाणात आहे. कापसाकरिता तणनाशक ग्लायफोसेट, ऑक्झोफ्लोरोपेन, हुड लावून फवारणी करतात. आमच्याकडे सरस ही फवारणी नाईलाजास्तव केली जात आहे. तण नियंत्रण होते. आपले मत सांगा. ऑक्झोफ्लोरोपेन मी कधी कापसात वापरण्याचं पाहिलं नाही, पण तुमच्या इकडं वापरत असेल 5 मिली तर तुम्ही बघा, मी शिफारस करत नाही. बिग बी आणि भरारी दोन्ही शेंगा फुगतात, तर एकच फवारले तर चालणार नाही का? उगाच दोन खर्च जास्त येतो. बघा, बिग बीमध्ये अन्नद्रव्य आहे, पोटॅश, मॅग्नेशियम आणि सल्फर. आणि भरारीमध्ये ब्रॅसिनोलेट आहे, जे पेशीचा आकार, पेशीची संख्या वाढवते. आणि त्या पेशीचा आकार, संख्या वाढल्यानंतर त्याची भूक पूर्ण करण्यासाठी आपल्याला बिग बीसुद्धा तिथं काम करते. त्यामुळे दोन्ही वापरले तर जास्त फायदा होईल. कापसामध्ये पेंडेमेथिल मारलं चालेल का? आता नाही सर. तुम्ही कावेरी कंपनीमध्ये होता तेव्हापासून मी तुमचं मनोगत ऐकतो. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सगळं फवारणी आणि व्यवस्थापन करतो. यवतमाळ जिल्हा, राळेगाव तालुक्यातली आष्टा. धन्यवाद. शेतकऱ्यांचे मन भरून प्रश्नाचे उत्तर मिळतात. तुमचे समजून सांगण्याची पद्धत छान. मी लिहून घेतो. खडेगाव, ताबडगाव जिल्हा, जळगाव. धन्यवाद. दुसरी खुडणी त्यावेळेस खत 10-26 दिले चालेल का? चालेल. सरेंडर कापसाला की सोयाबीनला फवारायची? दोघांनाही फवारू शकता. छान माहिती दिली. कापूस लहान असल्यास आमोशेनंतर टॉपअप घ्यायचं की झेप? टॉपअप घ्या. सोयाबीनवर मारुका अळी, सर्व अळी कशाने मरणार? मारुका ही सगळ्यात खतरनाक अळी आहे. किंवा अजून तरी यावर्षी दिसली नाही, पण जर ती अळी आली तर मग कठीण आहे. त्याला नोव्हेरॉन प्लस इंडॉक्झिकार हे संयुक्त कीटकनाशक फवारू शकता. माझ्याकडे झेप आणि सुकई आहे, त्यासोबत सेरेंडर आणि सल्फर बुस्टरचं चालेल का? झेप, सुकई, सरेंडर, सल्फर चालेल, पण याच्यामध्ये मग आपल्याला एक हे घ्यावं लागेल ना. सुकई नंतर वापरा तुम्ही. याच्यात आपण एक रिहांश किंवा डिझायर किंवा इमिडाक्लोप्रिड घ्या. वाढ थांबण्यासाठी काय वापरावे? आता नाही. कापसाचं जर असेल तर शेंडा खडून घ्या. कापसाचे पाते लागले आणि अमावस्येची फवारणी घेणे गरजेचे आहे काय? कापसाचे पाते लागले नाही तर घेऊ नका. मी आधीच सांगितलं आहे. सोयाबीन 50% फूल, 50% कळी अवस्था आहे, तर कीटकनाशकासोबत 05234 घेऊ का? बिग बी घ्या. नमस्कार. सोयाबीन कळी अवस्थेत 2 स्प्रे झाले, रेज झेनॉप. आता केम सोबत सरेंडर, बिग बी, विसल चालेल का? चालेल, पण केमचा मी शिफारस करणार नाही. मी म्हणेल की इमान घ्या त्याच्याऐवजी, किंवा इमामॅक्टिन घ्या. कपाशीसाठी बायो 303चे फायदे सांगा. फायदे नाही, तोटे आहे, त्यामुळे मी सांगत नाही. केडीएचची टोकन पद्धत केली. एका झाडाला 200 वाद्या आहेत. तुम्ही सांगितले तसे सर्व नियोजन केले. चलो, व्हेरी गुड, धन्यवाद. आमच्या ऐकण्यात आले की पतंगाला घाण जागी अंडे देत नाहीत, ते खरं आहे का? आमचा प्रश्न जरूर घ्यावा. मी असं काही ऐकलं नाही. एक गोष्ट माहीत आहे की कवळं हिरवगार आणि कोवळलच पानं जर असतील तर त्याच्यावर अंडे जास्त घालतात, पण घाणेरड्या ठिकाणी अंडे घालत नाही हे मला माहीत नाही. सोयाबीन कुटार कुजण्यासाठी एखादं उत्पादन सांगा. डिकम्पोजर, गाझियाबादचं डिकम्पोजर तुम्हाला ते ॲमेझॉनवर काय कशावर तरी मिळतं, ते घेऊ शकता. किंवा कोणत्याही कंपनीचं डिकम्पोजर कुजण्यासाठीचं S9 कल्चर किंवा डिकम्पोजर घ्या. MOP पांढरा पोटॅश मोसंबीला ड्रीपमधून चालेल का? चालेल. जाधव साहेब, माहिती खूप छान देतात. तुमची पद्धत सर्व गोष्टी करतो. माझे उत्पादन खरंच दुप्पट झाले. तुमच्या मनापासून आभार. धन्यवाद. पीबूस्ट हाय आणि केलिफ्ट हाय NPK आहे, याची किंमत लगेच सांगत जा प्लीज सर. बघा, पीबूस्ट हाय जे आहे आणि केलिफ्ट हाय जे आहे याची किंमत MRP ही 425 रुपये आहे आणि NPK हायची MRP 600 रुपये आहे. आणि याच्यामध्ये मी जसं पी बूस्ट केलिफ्टमध्ये तुम्हाला सांगत होतो की या उत्पादनामध्ये कंपनीनं सुद्धा मार्जिन खूप कमी किंवा नसल्यासारखीच घेतली आहे. डीलर डिस्ट्रीब्युटरला सुद्धा काही जास्त मार्जिन ठेवलेली नाही आणि MRP सुद्धा त्याची कमी काढलेली आहे.
तर हे MRP म्हणजे पीबूस्ट आहे, केलिफ्ट आहे, हे 450 मध्ये तुम्हाला किंवा 5-25 रुपये कोणी कमी केलं तर 400 रुपयात मिळू शकतं. आणि NPK आहे हे सुद्धा 600 रुपये किंवा फार फार तर 25 रुपये कमी. 250 ग्रॅमची किंमत ही तेवढी आहे. याच्यात बॅक्टेरियाची संख्या ही कैक पटीनं जास्त असल्यामुळं त्याची किंमत थोडीशी जास्त आहे. मात्र याचा फायदा तुम्हाला ताबडतोब 5-6 दिवसामध्ये दिसणं चालू होईल. तर मंडळी, हे सगळे प्रश्न आणि उत्तर झाले. धन्यवाद.